नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून 2024मध्ये ज्या MPSCच्या परीक्षा आहेत, मग राज्यसेवा घ्या, त्याचबरोबर कंबाईनची परीक्षा असेल, तर या परीक्षांच्यासाठी करंट अफेअर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की करंट अफेअर कुठून कुठंपर्यंत करायचं, त्याचबरोबर करंट अफेअरचा अभ्यास करत असताना एक्झॅक्टली काय वाचायला पाहिजे. कारण काय माहिती आहे, करंट अफेअर बघितलं तर भरपूर असे प्रश्न जे असतील ते पडतात की बाबांनो, नक्की जगाच्या संदर्भातलं करंट अफेअर वाचायचं आहे, भारताच्या संदर्भातलं करंट अफेअर वाचायचं आहे का ओव्हरऑल म्हणजे महाराष्ट्र राज्य इतर ज्या बाबी आहेत सगळ्यांच्या संदर्भातलं करंट अफेअर वाचायचं आहे. तर पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःच शोधायचं आहे. आणि ते कसं शोधायचं आहे, तर पाठीमागच्या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका बघायच्या. म्हणजे समजा मागच्या तुम्ही 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्या आधारावरती तुमच्या लक्षात येईल की आयोगाच्या माध्यमातून प्रश्न जे विचारले जात आहेत ना, तो कोणत्या आधारावरती विचारले जातात. जसं की समजा आयोगाच्या माध्यमातून काही इंडायसिस विचारले जात असतील, म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे काय केले जातात, तर रिपोर्ट काढले जातात. तर त्या रिपोर्टमध्ये भारताची रँकिंग काय आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सवरती आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारतात. मग तुम्हाला त्या रिपोर्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रीडा क्षेत्रासंदर्भात एखादा पुरस्कार दिला जात असेल, त्याचबरोबर एखाद्यानं काय 10,000 धावा पूर्ण केल्या असेल, पर्टिक्युलर मी क्रिकेटच्या बाबतीमध्ये म्हणेन, टेनिसच्या बाबतीमध्ये असेल, त्याचबरोबर बाकी आर्चरीच्या बाबतीमध्ये असेल, तिरंदाजीच्या बाबतीमध्ये असेल, तर याच्यावरती आयोगाच्या माध्यमातून अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याच्या संदर्भातले जे काही या एका वर्षामध्ये ज्या घडामोडी झालेत ना, त्या वाचणं गरजेचे आहेत. आता पहिल्यांदा आपण काय करूया की कधीपासून कधीपर्यंत करंट अफेअर करायला पाहिजे. समजा परीक्षा जर एप्रिलला असेल तर तुम्ही अभ्यास करत असताना 2023चं पूर्णपणे जानेवारी 2023 पासून अप टू डिसेंबर 2023 पर्यंतचा संपूर्ण करंट अफेअरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जेणेकरून आयोगाच्या माध्यमातून जर प्रश्न विचारले जात असतील ना, तर त्याच्या अगोदर तुम्ही काय असाल तर प्रिपेअर असाल बघा. आता याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याचं मासिक घेणं गरजेचं नाहीये. तर एका वर्षाचं करंट अफेअर संदर्भातलं काही पुस्तकं जे आहेत ते आयोगाच्या ह्यांच्या माध्यमातून, जे चांगल्या प्रकारचे पब्लिशर्स जे आहेत त्यांच्या माध्यमातून मार्केटमध्ये येतात. त्याचबरोबर तुम्हाला वाटलं म्हणजे राज्यसेवेच्या बाबतीमध्ये असेल तर जे UPSC साठी करंट अफेअर जे आहे आणि त्याचबरोबर त्याचा रेफरन्स जो आहे तो राज्यसेवेला धरून घेतला जात असेल, तर ते तुम्ही काय करू शकता, करंट अफेअर्स जे इयरली वार्षिकी जो येतं ना, ते तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता. म्हणजे तिथं तुम्हाला 1 वर्षाचं करंट अफेअर कंप्लीट होईल. बट ते वाचत असताना आपण पुन्हा एकदा एकच पुस्तक घ्या, पण त्याला प्रामाणिकपणे व्यवस्थित वाचा. त्याचबरोबर त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड जे आहे ना, ते पण रीड करत जा. आता ॲप्लिकेशन ओरिएंटेड म्हणजे काय, जसं एक सिंपल एक उदाहरण देतो की समजा आता रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये खूप असे चालू आहेत करंटला, काय चालू तर आंदोलन वगैरे चालू असेल, तर रिझर्वेशन संदर्भातला काही रेफरन्स जो आहे तो मागच्या 2 वर्षाला धरून काय आहे का, किंवा मागच्या 5 वर्षाला धरून काय आहे का, तर तो मुद्दा जो आहे तुम्ही वाचत जायचा. जसं की 13%, 14%, 12%, 13% रिझर्वेशन असेल, 16% रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये असेल, म्हणजे मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये मी पर्टिक्युलर म्हणतोय. त्याचबरोबर कोणत्या राज्यानं रिझर्वेशनचं पर्सेंटेज जे आहे ते सगळ्यात जास्त आहे आजच्या घडीला, असा धरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तो प्रश्न जो असेल 2016 किंवा 2018ला पण धरून असू शकतो. मग आपल्याला प्रश्न पडतो की बाबांनो, 2016 म्हणजे 2018 तर मागच्या 5-5 वर्षापूर्वीचं करंट अफेअर विचारलं जात आहे, तर नाहीये. मागच्या एका वर्षालाच धरून विचारतात. फक्त त्याला काय केलं जात आहे, तर रिलेट केलं जात आहे, त्याला धरून प्रश्न विचारले जात आहेत. एक उदाहरण दिलं रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये. तसं सायन्सच्या बाबतीमध्ये असेल, चंद्रयानच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2019चं चंद्रयान असेल, आत्ताचं चंद्रयानचा जो प्रोजेक्ट होता त्याच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर आता जे काही आदित्य L1 लॉन्च करण्यात आलं तर त्याच्या बाबतीमध्ये असेल, कोणत्या देशाने याच्या अगोदर लॉन्च केलं त्याच्या बाबतीमध्ये असेल, तर हे करंटला धरून इव्हेंट्स येतात. आणि याला धरून थोडं ॲप्लिकेशन ओरिएंटेड तुम्हाला पाठीमागं जावं लागणार आहे. त्यामुळे अभ्यास करत असताना ना, जो काही करंटचं तुम्ही कोणतंही एक वार्षिकी पुस्तक घ्या, त्या पुस्तकाचा एकदम मी म्हणेल की मनापासून अभ्यास करा आणि त्याला धरून पाठीमागच्या इव्हेंट्सला कनेक्ट करा, जेणेकरून तिथून प्रश्न येऊ शकतात असं तुम्हाला वाटेल. बट हे वाटणार कधी, ज्या वेळेला तुम्ही पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघाल ना, त्याच्या आधारावरती तुम्हाला त्या समजणार आहेत बघा. म्हणजे पहिला मुद्दा आहे की आपल्याला मागच्या एका वर्षापासूनचं करंट अफेअर करायचं आहे. आता मी म्हणेल की जानेवारीपासून 2023 डिसेंबरपर्यंत तुम्ही केलं, नंतर मग समजा एप्रिलची परीक्षा असेल तर 2024च्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचं टोटल बघितलं तर 15 महिन्याचं करंट अफेअर करायचं आहे तुम्हाला. पण हे करत असताना पण काय करायचं आहे की ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत अशा प्रकारच्या करंटच्या टॉपिकना कंप्लीट करायचं आहे. ज्याचा प्रश्न येऊ शकत नाहीये
याच्यावरती वेळ वाया घालवू नका. आणि ते तुम्ही स्वतः काय करू शकता तर आयडेंटिफाय करू शकता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावरती बघा. आणि असं आहे की करंट अफेअरला काहीही विचारलं जाऊ शकतं का तर 100% काही विचारलं जाऊ शकतं. बट जे विचारणार आहेत ना, जे विचारलं गेलेलं आहे त्याच्या संदर्भातला तरी तुम्ही स्टडी कंप्लीट करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये जर आयोगानं तो रेफरन्सला धरून क्वेश्चन विचारले जात असतील, हे विचारतात पण आयोगाच्या माध्यमातून, तर तुम्ही कम्प्लिटली स्टडी केला जाणार असणार आहे बघा. म्हणजे पहिला मुद्दा झाला की 1 इयर्स प्लस 3 महिन्याचे करंट अफेअर जे असतील, समजा मेला परीक्षा असेल तर 4 महिन्याचे करंट अफेअर्स असतील. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की ॲप्लिकेशन ओरिएंटेड आपल्याला प्रश्न जे असतील ना, त्याचबरोबर जे काही टॉपिक जे आहेत ना, त्याला रिलेट करून काय करायचं आहे तर वाचायचं आहे. रिझर्वेशन हा टॉपिकला धरून तुम्ही राज्यशास्त्रामध्ये जाऊ शकता. राज्यशास्त्रामध्ये रिझर्वेशनच्या संदर्भात कोणत्या कोणत्या कलमांचा रेफरन्स देण्यात आला आहे तो घेऊ शकता विचारात. त्याचबरोबर समान नागरी कायद्यासंदर्भातला कोणत्या कलमाचा रेफरन्स दिला आहे तो पण तुम्ही विचारात घेऊ शकता बघा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे काही फॅक्ट्स आहेत की ज्या फॅक्ट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात आणि त्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅक्ट्स पण आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचे असतात. त्यामुळे त्या फॅक्ट्स पण आपल्याला काय करायचे आहेत तर जे काही इयरली बुक असेल त्याचबरोबर या 3 महिन्याच्या करंट अफेअर्समध्ये असेल तर ते जे फॅक्ट्स आहेत ना त्या तुम्हाला रटाव्याच लागतील, लक्षात ठेवाव्याच लागतील बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की चौथा मुद्दा जो आहे की जे तुम्ही पुस्तक जे रेफरन्सला घेतलेलं आहे ना त्याला तुम्हाला कमीत कमी 2 वेळा काय करायचं आहे तर रिवाईज करायचं आहे. मग एकदा रीडिंग करायचं आहे, 2 वेळा रिवाईज करायचं आहे. असं 3 वेळा तुमचं काय झालं तर रिव्हिजन झाल्यानंतर त्या फॅक्ट्स असतील, त्या कन्सेप्ट्स असतील, त्याचबरोबर जे करंट इव्हेंट्स झालेले असतील, काही बर्निंग इश्यू असतील आणि त्याच्यामधील काही छोट्या मोठ्या फॅक्ट्स असतील ना ते त्या तुमच्या लक्षामध्ये राहतील. आणि ज्यावेळेस तो क्वेश्चन त्याच्या संदर्भातला येईल त्याला तुम्ही इलिमिनेशन टेक्निकनं ऑटोमॅटिक काय करू शकता तर सोडवू शकता. म्हणजे कमीत कमी तुमच्या 2 रिव्हिजन जे आहेत ना, रिव्हिजन होणं पण काय आहे तर तिथं गरजेचं आहे. म्हणजे रिव्हिजन हा पण मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याला याच्यातून काय कळलं की आपल्याला करंट अफेअरचा अभ्यास करत असताना 1 इयरचा करंट अफेअरचा अभ्यास करायचा आहे, प्लस 2-3 महिने जे काही परीक्षेच्या अगोदरचे असतील त्याचा अभ्यास. दुसरी गोष्ट की त्याची प्रॉपरली रिव्हिजन करायचं आहे. तिसरी गोष्ट जे करंट अफेअर्सचे मुद्दे जे आहेत ना त्याला रिलेट करायचं आहे टॉपिक्सला धरून, विषयाला धरून. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांच्या संदर्भातला त्याचा रेफरन्स घ्यायचा जेणेकरून त्याला धरून आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारला जाऊ शकतात. आणखी एक हे सगळं करत असताना मी म्हणेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत ते पण सर्च करा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आयोग याला धरून काय केलं जात आहे तर प्रश्न विचारले जात आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं याची प्रॉपरली काय करायची आहे तर रिव्हिजन करायची आहे. आणि डेफिनेटली त्याच्या संदर्भात जरी 15 क्वेश्चन्स असतील ना, 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली डेफिनेटली बरोबर करून येणार आहे. फक्त तुम्हाला काय करायला पाहिजे त्याचे रिव्हिजन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स पण तुम्ही काय केलं पाहिजे तर ठेवणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे, सिंपल आहे. जास्त लोड न घेता काय करायचं आहे तर प्रिपरेशन जे आहे ती कंटिन्युअस आपल्याला करणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. एनसीईआरटीचा बेस्ट कोर्स आहे, एकदा तो कोर्स बघा, त्याचे डेमो लेक्चर्स बघा, तुम्हाला आवडतं तुम्ही परचेस करू शकता. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.